बोला बोला. हॅलो. या खडसे हा नेहमीच त्याची मुलगी असेल तो असेल बोलत राहतो आणि रक्षा खडसेला आपण मंत्री करून ठेवलेला आहे. मंत्रीला काढलं पाहिजे, हे कुठेतरी थांबलं पाहिजे ना. तो उठल्या सुटल्या घाणेरडा काही आरोप करतो दरवेळेस त्याची तो काहीतरी निर्णय करावा लागेल असं. आणि रक्षा खडसे मंत्रिमंडळ आहे, एका घरात राहतात, एकमेकांना मदत करतात. हे कसं सहन करायचं आपण? मग काहीतरी भूमिका घ्यावी लागेल ना. कसं काय झालं असं एका घरामध्ये, ती पण एका घरात, त्याची ती खडसेची मुलगी पण. शेवटी तोंड उघडलं की गटार. ती गटार जी भारतीय जनता पार्टीच्या काही पदाधिकाऱ्यांच्या तोंडातनं पडत असते ना, त्यातलं हे उत्तम उदाहरण आहे. राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून विविध राजकीय घडामोडींना वेग आलेला असतानाच भाजपमधील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरले आहेत. मंत्री गिरीश महाजन आणि नंदुरबारमधील भाजपचे पदाधिकारी विजय चौधरी यांच्यातील कथित दूरध्वनी संभाषणाची एक ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या कथित संभाषणात विजय चौधरी हे केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, त्यांचे सासरे आमदार एकनाथ खडसे तसंच रोहिणी खडसे यांच्याविषयी शिवराळ आणि आक्षेपार्ह विधानं करतायत. मात्र या कथित ऑडिओ क्लिपच्या सत्यतेबाबत अधिकृत पुष्टी झालेली नाही. ही ऑडिओ क्लिप नेमकी काय आहे ते पहा. हॅलो. या खडसे हा नेहमीच त्याची मुलगी असेल तो असेल बोलत राहतो आणि रक्षा खडसेला आपण मंत्री करून ठेवलेला आहे. मंत्रीला काढलं पाहिजे, हे कुठेतरी थांबलं पाहिजे ना. तो उठल्या सुटल्या घाणेरडा काही आरोप करतो दरवेळेस त्याची तो काहीतरी निर्णय करावा लागेल असं. आणि रक्षा खडसे मंत्रिमंडळ आहे, एका घरात राहतात, एकमेकांना मदत करतात. हे कसं सहन करायचं आपण? बरोबर आहे. तुम्ही सांगा आदेश काय करायचं सांगा. काही करू नका, मी करतो बरोबर. आता गमत पा तिच्या दरवेळेस काही ना काही घेऊन येतो. गंमत बघा. हे भाऊ अति झालं ना. प्रत्येक वेळेस काय नाही का तुमच्यावरच येतो, प्रत्येक वेळेस तुमच्यावरच येतो. घेणं देणं काही तथ्य नसतं, काही खोटं बोलतो. फोटो दाखवतो, तुझ्या फोटोवर फोटो त्याचे इथे एक शिरपूरच्या डॉक्टरचा बाईचं जवळ दुनियाभरचे पाप, त्याच्या मुलीची दुनियाभरची पाप. हे भाऊ काहीतरी आपण आक्रमक भूमिका घेतली पाहिजे आणि पार्टीला पण सांगितलं पाहिजे हे चालणार नाही, दुहेरी भूमिका चालणार नाही. एक तर मग रक्षाचा राजीनामा घ्या, आम्हाला हे फालतूपणा चालणार नाही. बरोबर. मग काहीतरी भूमिका घ्यावी लागेल ना. कसं काय झालं असं एका घरामध्ये, ती पण एका घरात, ती खडसेची मुलगी पण, ही पण, हा पण करतो काहीतरी इलाज करतो. जी भाऊ. आणि तुम्ही सांगा मला, तुम्ही सांगाल तसं मी पत्र काढतो त्या विरोधात. तसं करतो, उठावून आता. जी भाऊ. जेवण करतो, विमान पकडायचं 10 मिनिट हो. थांबवलं, थोडं लेट करतो. आणि उत्तर महाराष्ट्रात आपण ही ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर रोहिणी खडसेंची संतप्त प्रतिक्रिया समोर आली आहे. शेवटी तोंड उघडलं की गटार. ती गटार जी भारतीय जनता पार्टीच्या काही पदाधिकाऱ्यांच्या तोंडातनं पडत असते ना, त्यातलं हे उत्तम उदाहरण आहे. त्यांनी तोंड उघडल्यावरती फक्त गटारचा वास येतो ना, गटार उघडली की, तसं ते वक्तव्य काही आहेत. आणि त्यांचं जर म्हणणं असेल की एका कुटुंबामध्ये आम्ही आहोत, रक्षाताई आणि आम्ही, तर ते अनेक कुटुंब आजही महाराष्ट्रामध्ये अशी आहेत की ते 2 पक्षांमध्ये विभागली गेलेली आहेत किंवा 3 पक्षांमध्ये विभागली गेलेली आहेत. त्याच्यामुळे खडसे म्हणून आम्ही काही वेगळे आहेत असं नाही. अशी अनेक कुटुंब आजही महाराष्ट्रामध्ये आहेत. त्यांचे वडील भारतीय जनता पार्टीत असतील तर मुलगा दुसऱ्या पक्षात आहे. त्याच्यामुळे त्या रक्षाताई त्यांच्या पक्षाचं निष्ठेने काम करतायत, मी माझ्या पक्षाच्या निष्ठेने काम करतायत. जिथे जिथे सरकार चुका करतायत तिथे तिथे मी माझ्या पक्षाची जबाबदारी म्हणून मी आवाज उठवण्याचं काम करतेच आहे. आणि रक्षाताई त्यांच्या पक्षाचे ध्येय धोरणं, त्यांच्या पक्षाचे विचारधारा घेऊन तळागाळापर्यंत त्या काम करतातच आहेत. त्याच्यामुळे आम्ही एकमेकींना सोबत असणे आहे की आम्ही आमच्या पक्षाला न्याय देतोय. या कथित ऑडिओ क्लिपचा धागा पकडून रोहिणी खडसेंनी भाजपमध्ये काम करणाऱ्या महिला पदाधिकाऱ्यांना काय आवाहन केलंय तेही पहा.
मला वाईट एवढं वाटतं की एखादा कार्यकर्ता गटार म्हणून बोलू शकेल किंवा त्याची ती वृत्ती असू शकते, पण तसली भाषा मंत्री महोदय तरी कसे ऐकून घेऊ शकतात? त्यांनी तरी त्यांना थांबवणं गरजेचं होतं किंवा थांबा, असली भाषा कुठल्याही महिलेच्या बाबतीत करू नये असं तरी त्यांना म्हणणं गरजेचं होतं, पण तेही कुठे होताना ते ऑडिओ क्लिपमध्ये दिसत नाहीये. खरं ही महाराष्ट्राची संस्कृती नाही, ही भारतीय जनता पार्टीची देखील संस्कृती नाही, पण ही भारतीय जनता पार्टी ही नवीन भारतीय जनता पार्टी आहे. आम्ही ज्या भारतीय जनता पार्टीमध्ये काम केलं होतं ती पार्टी वेगळी होती आणि आजची भारतीय जनता पार्टी ही वेगळी झाली आहे का असं म्हणायला आता वावगंय. पण माझी या निमित्ताने भारतीय जनता पार्टीमध्ये काम करणाऱ्या माता भगिनींनाही विनंती आहे की तुम्ही आज ज्या पक्षामध्ये काम करतायत, तुम्ही आज ज्या पक्षाचे झेंडे घेऊन काम करतायत, एकदा त्या पक्षाचे नेते किंवा त्या पक्षाचे पदाधिकारी तुमच्या बाबतीमध्ये कसे वक्तव्य करतायत हे देखील तुम्ही या क्लिपच्या माध्यमातून ऐकू शकतात. कारण भारतीय जनता पार्टीचे झेंडे जिथे जे नंदुरबार जिल्ह्यातल्या माता भगिनी माझ्या उचलताना दिसत आहेत त्यांच्या बाबतीतलेच अश्लील वक्तव्य ह्या ऑडिओ क्लिपमध्ये करताना दिसतात. म्हणजे नावं घेऊन ही महिला अशी आणि ती महिला तशी, ह्या असले वक्तव्य त्या ऑडिओ क्लिपमध्ये दिसत आहेत जे खरंच आम्हाला ऐकताना लाज वाटते, पण यांना बोलताना लाज वाटत नाहीये एखाद्या महिले बाबतीमध्ये. तर तुम्ही ज्या पक्षात काम करतायत त्या पक्षामध्ये फक्त तोंडात राम आणि वृत्तीमध्ये रावण असं काहीतरी आम्हाला दिसतंय. तर तुम्ही कुठल्या पक्षात काम करतायत ह्याच्यावरती तुम्ही नक्की माता भगिनींनी विचार करणं गरजेचं आहे की तुमच्या बाबतीमध्ये किती अश्लील घाण प्रकारे तुमचे पदाधिकारी असतील, तुमचे नेते असतील, तुमच्या बाबतीमध्ये संभाषण करतायत. खरंच महाराष्ट्राची ही संस्कृती नाहीच आणि या सगळ्या माता भगिनी आम्ही सगळेच असल्या वक्तव्य कोणीही सहन करणार नाही. काही दिवसांपूर्वी विजय चौधरी यांची अशीच एक कथित वादग्रस्त ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. तेव्हा नंदुरबारमध्ये मोठी खळबळ उडाली होती. त्यावर विजय चौधरी यांनी तेव्हा काय स्पष्टीकरण दिलं होतं तेही एकदा पहा. AI तंत्रज्ञानाचा वापर करून माझा आवाज या ठिकाणी एडिट करून या ठिकाणी चुकीच्या पद्धतीनं ते प्रेझेंटेशन करण्याचा प्रयत्न संबंधित लोकांनी, माझा राजकीय विरोधकांनी या ठिकाणी केलेला आहे. आणि जे काही आणखी व्हायरल झालेल्या क्लिप हे सुद्धा अशाच स्वरूपाचं आहेत. AI तंत्रज्ञानाचा वापर करून एडिट करून त्या प्रसारित करण्यात आलेल्या आहेत. या संदर्भात माझा मुलानं पोलिसात फिर्याद दिली आहे आणि मी पोलिसांना विनंती करतो की या संदर्भात योग्य ती कारवाई आपण आपल्या स्तरावर या ठिकाणी करावी. कथित ऑडिओ क्लिपचं हे प्रकरण आता कुठल्या वळणावर जातं हे पाहणं महत्त्वाचं असेल. प्रशांत बधाने, लोकमत.com, जळगाव.